आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावास्या आणि हा दिवा किंवा दीप हे एक मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण अनेक वेळा म्हणण्यापेक्षा सुद्धा प्रत्येक चांगलं काम हे आपण दीपपूजन करून किंवा दीप प्रज्वलन करून अनेक कामं आपण आपली सुरू करत असतो. आपण शुभप्रसंगामध्ये दिवा ओवाळतो. पूर्वीच्या काळची आपल्याला गोष्ट माहिती असेल की कोणी युद्धावर निघाले किंवा जिंकण्यासाठी जेव्हा सगळे लोक बाहेर पडत असत घरातून, तेव्हा त्यांना ओवाळलं जायचं. किंवा काही पराक्रम करून आजही कोणी जिंकून घरी जेव्हा परत येतात त्यावेळेला त्यांना ओवाळून आपण घरामध्ये प्रवेश देतो. अशा प्रकारे एक अत्यंत शुभ आणि मांगलिक असं हे औक्षण आपण त्याला म्हणतो. दिव्यांचं महत्व आपल्याकडे आहे. आता या अमावास्येनंतर सुरू होतो आपला श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर किंबहुना रोजच काही ना काहीतरी सणवार हे श्रावण महिन्यामध्ये आपण साजरे करत असतो. तर या सणांचा आपल्या जीवनाशी काही थेट संबंध आहे का, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तो संबंध आहेच आणि त्या थेट संबंधाचा सणवार आणि आपलं रोजचं जीवन, दैनंदिन जीवन याचा विचार करून जर आपण हे सगळे सण साजरे केले तर त्याचा आपल्याला जास्त आनंद उपभोगता येईल. आपण लहानपणी म्हणायचो श्लोक एक, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दीपज्योती म्हणजे दिवाळीची जी ज्योत आहे त्याला आम्ही नमस्कार करतो. आणि हे श्लोक किंवा अशी शुभं करोति म्हणताना आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत लहानपणापासून ते आपण आता आपल्या पुढच्या पिढींकडे हस्तांतरित केले पाहिजेत. आपण संध्याकाळी रोज शुभं करोति काही कामाच्या व्यापाने म्हणता येत नसेल तर जेव्हा घरामध्ये येऊ तेव्हा तरी म्हटली पाहिजे. घरातल्या ज्या लहान मुलांना हे संस्कार आपण पुढच्या पिढीला दिले पाहिजेत. आपण सगळ्यांच्या मोठ्यांची ही एक जबाबदारी आहे की किमान शुभं करोति पर्वचा जर का आपण म्हटली तर आपल्या घरामधलं वातावरण किती मंगलमय राहतं याची आपल्याला सगळ्यांना आपण अनुभव घेतलाय आणि तो अनुभव आपण पुढच्या पिढीला द्यायला हवा. हा दिव्याला नमस्कार म्हणजे नक्की कोणाला नमस्कार आहे हो? हा तेजाला नमस्कार आहे. आपण सगळ्या बघा, आपण विचार केला तर असं कळेल आपल्याला की आपण सगळ्या गोष्टी इतर विचार केला तर त्या भेसळयुक्त असू शकतात, प्रदूषित असू शकतात, पण अग्नी हा भेसळयुक्त असू शकतो का हो? कधीच नाही. तेज अत्यंत शुद्ध पवित्र असं हे तेज आहे, असा हा अग्नी आहे. ह्या दिव्याला आपण नमस्कार करतो, ह्या तेजाला आपण नमस्कार करतो. हे तेज आपल्यामध्ये आपण अंगीकारायचं असतं. आपल्यामध्ये हे तेज यावं, आपल्या चेहऱ्यावर, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या वाणीमध्ये हे तेज उतरवून घेण्यासाठी आपण ह्या तेजाला नमस्कार करतो. ही ज्योत जरी लहान असली, समईची ज्योत असेल, दिव्याची, निरांजनाची, तरी सुद्धा ती तिच्या क्षमतेप्रमाणे अंधार दूर करण्याचा प्रयत्न करते की नाही? मग आपण यातून हा गुण घेतला पाहिजे की जेवढी आपली क्षमता आहे तेवढं तरी किमान आपण आपल्या समाजामधला अंधार, आपल्या परिवारातला, आपल्या स्वतःच्या जीवनातला अंधार दूर करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. ज्योत कितीही लहान असली किंवा ठिणगी आपण म्हणतो, ठिणगी पडते किंवा ज्योत छोटीशी असते, पण ती एका योग्य ठिकाणी किंवा तिच्या क्षमतेप्रमाणे जर ती आपण वापरली तर त्याच्यापासून मोठा तेजाचा किंवा आगीचा लोळ व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे एका ठिणगीपासून किंवा एका साध्या छोट्याशा ज्योतीपासून हा एक तेजाचा मोठा स्रोत हा आपण तयार करू शकतो. ती योग्य क्षमतेने आणि योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे तर त्यातून एक मोठा तेजस्वी अग्नी तयार होतो. मग हा अंधार नाहीसा करण्यासाठी जशी पणतीचं उदाहरण आपण घेऊया की जी अंधार दूर करते. आपल्या परीने, आपल्या क्षमतेने जेवढा केवढा अंधार असेल तेवढा दूर करण्याची जी प्रयत्न करते ठिणगी, त्यातून ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा जी निर्माण होते ती आपल्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायची असते. म्हणून आपण तेजाची पूजा करावी, दीपाची पूजा करावी, त्या ज्योतीची पूजा आपण केली पाहिजे. या दीपपूजनाच्या निमित्ताने आपण जो संकल्प केलेला आहे ना त्याला आपण ऊर्जा द्यावी. त्या संकल्पासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि तो संकल्प पूर्ण होण्यासाठी ही जी काही ऊर्जा आहे ही नक्कीच आपल्या उपयोगाला येईल. हा दीप आहे किंवा हा दिवा जो आहे म्हणजेच काय आहे तर हा आत्मदीप आहे आणि आत्मदीपाला उजळवण्यासाठी आपण सगळ्यांनी हे दीपपूजन करायचं आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन असे जे पुढचे आता महिने येतील त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सगळे सण आता आपल्या समोर येणार आहेत. गणपती येणार, श्रावण येईल, गणपती येतील, मग नवरात्रोत्सव येईल आणि या सगळ्यामध्ये आपल्याला अतिशय आनंदात आणि उत्साहात हे सगळं आपल्याला सण साजरे करायचे आहेत. आपल्या घरी सुखसमृद्धी यायची आहे, आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा येणार आहे आणि म्हणून आज या दिव्यांच्या प्रकाशामध्ये
आपल्याला आपलं मन स्वच्छ करायचंय. आपल्याला सुख समृद्धी जी आपल्या घरी येणार आहे तिचा मार्ग आपल्याला या दिव्यांच्या प्रकाशातून उजळून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं दीपपूजनामागचं हे ज्ञान जर आपण घेतलं आणि आपण आपल्या परिवाराबरोबर, आपल्या समाजाचं किंवा आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा हे सांगू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण हा अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू. आजपासून आपण एक काम मात्र नक्की करू शकतो की या दिव्याचं औक्षणाचं महत्व आपण जे जाणून घेतो आहोत यातून एक मेसेज किंवा एक संदेश आपण नक्की आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबामध्ये आपण देऊया की वाढदिवसाला आपण औक्षण करू, निरांजन ओवाळू. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा सुख समृद्धी, आयुष्य प्राप्ती, आरोग्य प्राप्ती होण्यासाठी आपण हे निरांजन ओवाळू आणि हे सांगू आवर्जून की मेणबत्त्या किंवा दिवे फुंकू नका. हे मात्र आपण आज या दीपपूजनाच्या निमित्ताने नक्कीच करू शकतो. आत्मदीपाला नमस्कार करून आपण आपल्या ज्ञान, कर्म आणि भक्तीची समृद्धता आपल्या अंगामध्ये, आपल्या शरीरामध्ये अंगीकारायचा आपण प्रयत्न करूया. तर हे दीपपूजन आपण नक्कीच यशस्वी होऊ किंवा आनंदाने साजरं करूया असं मला वाटतं. धन्यवाद.